अमरावती येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम संघटना गेल्या 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराजवळ बेमुदत धरणं आंदोलन करत आहे। मात्र आज आंदोलन सुरू असताना अतिक्रमण विभागाच्या वतीने युनायटेड फोरम संघटनेचे बॅनर काढण्यात आले, ज्यामुळे आंदोलक अचानक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बॅनर काढल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी गेल्या 1 ते 2 तासांपासून महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। बॅनर काढून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला। परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून काही वेळानंतर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढलेले बॅनर पुन्हा लावून दिले। बॅनर पुन्हा लावल्यानंतर आंदोलकांचा संताप काहीसा शांत झाला। मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। मागील 5 दिवसापासून तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सध्या आपलं युनायटेड फोरमच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। आता हा जो विषय आहे या विषयाशी संबंधित आम्ही काही बॅनर या रोडवरच फक्त लावले, परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासनानं ते बॅनर काढले, जाणबुजून काढले। ज्या विषयासाठी हा विषय एवढा गंभीर आहे शेतकऱ्याचा असून सुद्धा यांना एकमेकाची अक्कल नाही। हे स्वतः शेतकरी पुत्र असून सुद्धा त्यांच्या हे समजून नाही राहिलं की शेतकऱ्यावर काय बीतली आहे आणि आपण यांचे बॅनर कसे काय काढायचे आंदोलनाचे। पुऱ्या शहरामध्ये अनेक लोकांचे इथं बॅनर लागतात, नेत्यांचे बॅनर लागतात, ते का बरं काढत नाही? आणि यांना बरोबर जर कधी सरकारच्या विरोधात कधी इथल्या नेत्यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन करतो, मुद्द्यावर आंदोलन करतो, त्याचे बॅनर असतात ते काढायला यांना वाटते, म्हणून आम्ही गाडी अडवली आज। आता काय मागणी आहे तुमची? आमचं काही म्हणणं नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे बॅनर काढले आम्हाला ते दसच्या तसे लावून द्यावे, नाही तर गाडी जाणार नाही पुढे। 1 घंटा झाला, 1 घंट्यापासून आम्ही त्यांना हेच सांगू राहिलो की तुम्ही चूक केली, आमचे बॅनर जसे आहे तसे लावून द्या आणि नंतर चालले जा वाटतं। NTV न्यूज मराठी, अमरावती।